मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरेंनी सुद्धा हिंदी संदर्भात महत्त्वाची बैठक बोलावली आहे। दुपारी 12:30 वाजता उद्धव ठाकरेंनी तिसरी भाषा सक्तीविरोधातील लढ्यातील समन्वय समिती आणि प्रतिनिधींना पाचारण केलंय। आज उद्धव ठाकरे या समितीशी चर्चा करून पुढची रणनीती ठरवणार आहेत। या भेटीबाबतची माहिती मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार यांनी दिलेली आहे। तर हिंदीच्या मुद्द्यावरून खुद्द सरकारमध्येच मतमतांतर असल्याचं दिसतंय। पहिलीपासून त्रिभाषा सूत्री राबवण्यावर सरकार ठाम आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका मांडताना त्रिभाषा सूत्रीचं समर्थन केलंय। तसंच सरकार मुलांचं नुकसान होऊ देणार नाही असं म्हटलंय। मात्र दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मात्र त्रिभाषा सूत्रीला विरोध केलाय। पहिलीपासून मुलांना तिसरी भाषा शिकवण्याची आवश्यकता नाही असं अजित पवार म्हणतायत। पहिली ते चौथी केवळ मराठी शिकवलं जावं असं अजित पवारांनी ठाम मत मांडलेलं आहे। आमचे मंत्री दादाजी भुसे यांना आम्ही जबाबदारी दिलेली आहे सगळ्यांची चर्चा करण्याची, नवीन शिक्षण पद्धती काय आहे ती समजावून सांगण्याची, या शिक्षण पद्धतीमध्ये क्रेडिट सिस्टीम काय आहे ती समजावून सांगण्याची। आमचा प्रयत्न एवढाच आहे की आमचा मराठी मुलगा हा या क्रेडिट सिस्टीम मध्ये मागे राहू नये, इतर माध्यमातली मुलं ही त्याच्या पुढे जाऊ नयेत, केवळ क्रेडिट सिस्टीम आपण योग्य प्रकारे पाळली नाही म्हणून। त्यामुळे या संदर्भात सगळ्यांची चर्चा दादा भुसे करतील आणि मग आम्ही अंतिम निर्णय त्या संदर्भातला घेऊ। आमच्या मुलांच्या हिताचा निर्णय आणि मराठीच्याच हिताचा निर्णय घेऊ। काल मुख्यमंत्र्यांनी मीटिंग घेतली। मला असं वाटतं की पहिली, दुसरी, तिसरी, चौथी मध्ये हिंदी असू नये, 5वी पासून हिंदी असावं, पहिली पासून मराठीच त्यांना शिकवावं, मराठी लिहिता वाचता त्यांना यावं,